कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा। नमस्कार, मी दुर्वा कांबळी। माझे कोकणच्या बातमीपत्रात तुमचं मनपूर्वक स्वागत। वळूया बातमीपत्राकडे, पण त्याआधी पाहूयात महत्त्वाच्या घडामोडी। मुंबई गोवा महामार्गाच्या निकृष्ट दर्जाच्या कामासंदर्भात ठेकेदाराविरोधात माणगाव पोलिसांची कारवाई। अभियंता सुजित कावळे यांना माणगाव पोलिसांनी केले अटक। खेडमध्ये उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते 75 फुटी ध्वजस्तंभाचे लोकार्पण। सोहळ्याप्रसंगी सैनिकांच्या वारसदारांचा सन्मान। गुहागरच्या उमराट जिल्हा परिषद शाळेतील धक्कादायक प्रकार समोर। शाळेतील विद्यार्थी बिबट्याचे पिल्लू खेळवण्यात तर शिक्षक विद्यार्थ्यांचा व्हिडिओ करण्यात व्यस्त। आणि पेण खारेपाट विकास संकल्प संघटनेचे पिण्याच्या पाण्यासाठी आंदोलन। पिण्याचे पाणी मागणाऱ्या कार्यकर्त्यांना न्यायालयासमोर हजर राहण्याची बजावली नोटीस। पाहूया सविस्तर वृत्त। मुंबई गोवा महामार्गाचे निकृष्ट दर्जाचे काम करणाऱ्या ठेकेदाराविरोधात माणगाव पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारलाय। या प्रकरणी चेतक एंटरप्राइजेस लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक हुकमीचंद जैन, अवधेश कुमार सिंह, प्रकल्प समन्वयक अभियंता सुजित कावळे यांच्यावर माणगाव पोलीस ठाण्यात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झालाय। माणगाव पोलिसांनी या प्रकरणी सुजित कावळे यांना अटक केली आहे, अशी माहिती रायगडचे जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांनी दिली आहे। मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरती इंदापूर ते वडेपल्ले या टप्प्यामध्ये काम करणारे कॉन्ट्रॅक्टर चेतक एंटरप्राइजेस यांनी वेळोवेळी अपूर्ण काम ठेवून आणि निकृष्ट दर्जाचं काम केल्यामुळे बरेचसे अपघात झाले। त्यामध्ये काही अपघातामध्ये निष्पाप लोकांचा बळी गेलेला आहे। त्यावरून नॅशनल हायवे अथॉरिटीने जी कंप्लेंट दिलेली आहे त्या कंप्लेंटच्या आधारावरती त्यांच्या विरोधामध्ये सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंद केलेला आहे आणि त्यांचे प्रकल्प समन्वयक श्री कावळे आहेत, त्यांना आज अटक करण्यात आलेली आहे। रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील तहसीलदार कार्यालयाच्या प्रांगणामध्ये 75 फूट ध्वजस्तंभ लोकार्पण सोहळा राज्याचे उद्योगमंत्री तथा रत्नागिरी रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते संपन्न झाला। यावेळी निवासी जिल्हाधिकारी बर्गे, खेडचे उपविभागीय अधिकारी शिवाजीराव जगताप, खेडचे तहसीलदार सुधीर सोनावणे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष बाबाजीराव जाधव तसेच सर्व शासकीय अधिकारी आणि कर्मचारी यावेळी उपस्थित होते। खेड तहसीलदार कार्यालयाच्या आवारामध्ये बसवण्यात आलेल्या 75 फुटी ध्वजस्तंभ सोहळ्याप्रसंगी पोलीस बँड तसेच पोलिसांनी मानवंदना देखील दिली आहे। यावेळी शेकडो लोक उपस्थित असून या कार्यक्रमाच्या लोकार्पण सोहळ्याप्रसंगी वीर जवानांच्या वारसदारांना शाल, श्रीफळ आणि स्मृतिचिन्ह देऊन गौरवण्यात आले। महाराष्ट्र राज्यामध्ये पहिल्यांदा रत्नागिरी जिल्ह्यात प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी आपल्या स्वातंत्र्याला 75 वर्ष पूर्ण झाली म्हणून 75 फुटी ध्वज निर्माण करण्याचा निर्णय जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मी घेतला आणि आज खेड शहरातील या 75 फुटी ध्वजाचा आपण लोकार्पण सोहळा करतोय। मला विशेषतः विद्यार्थ्यांना एक सूचना करायची आहे। आपल्या समोरच्या खुर्च्यांमध्ये बसलेले जे माजी सैनिक आहेत, या माजी सैनिकांमुळे आणि त्या सीमेवर असलेल्या आजी सैनिकांमुळे आज तुम्ही काय व्यासपीठावरचे आम्ही काय सगळे सुशांतात रात्रीचं झोपतोय। आणि जाधव साहेब, मी त्यांना विचारलं तुम्ही घरी कधी जाता? त्यांनी सांगितलं की आम्ही जरी घरी गेलो तर अनेक वेळा असं घडलेलं आहे की आम्ही रेल्वे स्टेशनला गेलो, आम्हाला घराच्या प्लॅटफॉर्मवर न उतरता सुद्धा पुन्हा एकदा सीमेवर यावं लागलेलं आहे। घरामध्ये गेलो, एक दिवस राहिलो तर दुसऱ्या दिवशी आम्हाला मेल आलाय। पूर्वी तार यायची, आता मेल येतो। मेल आला की आम्हाला दुसऱ्या दिवशी पुन्हा एकदा बॉर्डरवर जावं लागतं। पण ज्यांनी स्वतःचं आयुष्य आपल्यासाठी वेचलेलं आहे अशा आजी आणि माजी सैनिकांना आपण आयुष्यभर लक्षात ठेवलं पाहिजे। आणि जिल्ह्याचा पालकमंत्री असताना देखील आजच्या याचं ध्वजारोहण मी माजी सैनिकांच्या हस्ते करून घेतलं आणि त्यांना सांगितलं हा खरा अधिकार तुमचा आहे आणि तुमच्या नेतृत्वाखाली तुमच्यामुळं आज आम्ही ताठ मानेनं या देशामध्ये जगतो, या राज्यामध्ये जगतो।
रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी ध्वजस्तंभ लोकार्पण सोहळ्यासाठी ते खेड दौऱ्यावर होते। यावेळी खेड शहर काँग्रेसच्या वतीने त्यांना गेल्या वर्षीच्या काही पूरग्रस्त व्यापाऱ्यांचे अजून देखील पैसे मिळाले नसल्याने ते लवकरात लवकर मिळावे यासाठी निवेदन देण्यात आले। यावेळी पालकमंत्र्यांनी पैसे मंजूर झाले असून उर्वरित व्यापाऱ्यांचे पैसे लवकरात लवकर मिळतील असं आश्वासन दिलंय। यावेळी बशीर मुजावर, किरण तायडे, अनिल सदरे आणि पदाधिकारी उपस्थित होते। रत्नागिरी जिल्ह्याच्या गुहागर तालुक्यातील उमराड जिल्हा परिषद शाळेत एक धक्कादायक प्रकार घडलाय। या शाळेत शिक्षकांच्या समोर बिबट्याच्या पिल्लाला विद्यार्थी अंगावर खेळवत असल्याचा व्हायरल व्हिडिओ समोर आलाय। शाळेचे शिक्षक देखील मुलांचा व्हिडिओ करण्यात व्यस्त असलेले यावेळी पाहायला मिळालेत। या प्रकरणातून शाळेतील मुलांची सुरक्षा रामभरोसे असल्याचं चित्र समोर येत असून पालकांसह नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त केली जाते। हे बिबट्याचे पिल्लू वन विभागाने ताब्यात घेतले असून बोरिवली येथील राष्ट्रीय उद्यानात सुरक्षितपणे त्याला हलवण्यात आले। रत्नागिरी जिल्ह्याच्या राजापूर लांजा साखरपा विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजन साळवी यांनी लांजा आसगे दाभोळे मार्गावरून चिऱ्याची वाहतूक करणारा अवजड ट्रक थांबवून पालीमार्गे त्याला जाण्यास सांगितलं। काल दुपारी 2 वाजता रस्त्याची झालेली दुरावस्थेची पाहणी करताना ट्रक रोखून धरला। आमदार राजन साळवी यांनी तालुक्यातील विविध विकास कामे, दुरावस्था झालेले रस्ते यांची पाहणी केली आहे। आसगाव दाभोळे रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले असल्याने या रस्त्याची पाहणी करत असताना या रस्त्यावरून अवजड वाहनातून मोठ्या प्रमाणात चिऱ्यांची वाहतूक केली जात असल्याने रस्त्याची दुरावस्था झाली आहे। या रस्त्यावरून चिऱ्याची वाहतूक बंद करण्याची मागणी सातत्याने संबंधित यंत्रणेकडे करण्यात आली आहे। मात्र अद्याप देखील या रस्त्यावरून अवजड वाहनांमधून चिऱ्याची वाहतूक बंद झालेली नाही। वाहतुकीसाठी होणारी गैरसोय पाहता आमदार राजन साळवी हे अवजड वाहनांची वाहतूक बंद व्हावी यासाठी चर्चा करणार असून रस्त्यावरील खड्डे डांबराने भरण्यात यावेत अशा सूचना बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता यांना करणार असल्याचे आमदार राजन साळवी यांनी पत्रकारांना सांगितले। बांगलादेशी हिंदूंच्या समर्थनार्थ रत्नागिरीतील जागृत हिंदू समाजाने मोर्चा काढलाय। मारुती मंदिर ते जयस्तंभापर्यंत हिंदूंनीही एकी दाखवली आहे। जयस्तंभ येथे मोर्चाच्या सभेत रूपांतर झालं। त्यानंतर जिल्हाधिकारी एम देवेंद्र सिंग यांनी रत्नागिरीमध्ये अंमली पदार्थाचे वाढते प्रमाण, महिलांवरील अत्याचार, विविध भागांमध्ये सीसीटीव्ही अशा विविध मागण्यांचं निवेदन देण्यात आलंय। या सर्व मागण्या केंद्र सरकारकडे पाठवू आणि योग्य ती भूमिका घेतली जाईल अशी ग्वाही यावेळी सिंह यांनी दिली आहे। रत्नागिरीमध्ये जागृत हिंदू समाजाच्या वतीने एक भव्य मोर्चाचं आयोजन केलेलं आहे। बांगलादेशमध्ये जे हिंदू धर्मियांवरती जे अत्याचार केले जात आहेत, जी मंदिरांची तोडफोड केली जात आहे, त्याचा निषेध करण्यासाठी याचबरोबर आज रत्नागिरीमध्ये ज्या काही घटना घडलेल्या आहेत, म्हणजे एका मुलीवरती अतिप्रसंगाचा बलात्काराचा प्रयत्न झालेला आहे, असे अनेक गुन्हे या महाराष्ट्रामध्ये घडत आहेत। लव्ह जिहादच्या माध्यमातून सुद्धा आपल्या हिंदू मुलींवरती अत्याचार केले जात आहेत। तर या सगळ्या घटनांचा निषेध करण्यासाठी आज या मोर्चाचं नियोजन करण्यात आलेलं आहे आणि प्रशासनाला आम्ही एक विनंती केलेली आहे की हे जे काही अनधिकृत जे भाग चाललेले आहेत त्याच्यावर तुम्ही कठोर कारवाई करा। रत्नागिरी शहरानजीकच्या भाटे समुद्रकिनारी अज्ञाताचा मृतदेह सापडून आल्याची घटना गुरुवारी सायंकाळी 4:30 वाजण्याच्या सुमारास घडली आहे। गुरुवारी सायंकाळी भाटे समुद्रकिनारी तेथील नागरिकांना अज्ञात प्रौढाचा मृतदेह सापडून आला। याबाबत येथील नागरिकांनी शहर पोलिसांना माहिती देताच त्यांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेहाचा पंचनामा करून उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात मृतदेह पाठवला। मृतदेहाच्या अंगावर चेक्सचं फुल शर्ट असून काळी फुल पॅन्ट आहे। मृतदेहाची ओळख पटली नसून शहर पोलीस अधिक तपास करत आहेत। खासदार नारायण राणे यांनी दिलेल्या धमकीची पोलीस अधीक्षक सिंधुदुर्ग जिल्हा यांच्याकडे माजी खासदार तथा शिवसेना नेते विनायक राऊत यांनी लेखी तक्रार केली आहे। नारायण राणे यांनी आदित्य ठाकरे, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, अंबादास दानवे, वैभव नाईक आणि आपणास शिवभक्तांना धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची मागणी त्यांनी केली आहे। राजकोट येथे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेची दुर्घटना ज्या महाराष्ट्राच्या भ्रष्टाचारी राज्यकर्त्यांच्या नाकर्तेपणामुळे, आडमोठेपणामुळे झाली, त्याची पाहणी करण्याकरता शिवसेना नेते आदित्यजी ठाकरे, माननीय विजय वडेट्टीवार, अंबादासजी दानवे, जयंत पाटील आम्ही सर्वच जण गेलो होतो आणि मालवणला राजकोट येथे पाहणी करायला जायच्या अगोदर संबंधित पोलीस अधीक्षक सिंधुदुर्ग यांना संपूर्ण कार्यक्रम पाठवूनच आम्ही ती पाहणी करायला गेलो होतो
SP सिंधुदुर्ग आणि इतर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या साक्षीने पत्रकारांच्या उपस्थितीमध्ये जे वाक्य उच्चारलं की माझ्या नादाला लागाल तर एकेकाला घरातून बाहेर काढून मारून टाकेन, सोडणार नाही. आमच्या राण्यांचा इतिहास सगळ्यांना तुम्हाला माहिती आहे. ही जी धमकीची भाषा दिली, धमकीची भाषा वापरली, दुर्दैवाने उपस्थित वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी या धमकीची गंभीर दखल घेतली की नाही मला माहिती नाही, पण मी मात्र ह्या नारायण राणेंच्या गंभीर धमकीची दखल घेण्याची विनंती पोलीस अधीक्षक सिंधुदुर्ग जिल्हा यांना केलेली आहे आजच. आणि त्यानंतर उद्याच मी या देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी यांच्याकडे सुद्धा त्यांच्या या पक्षाच्या खासदाराच्या मूर्खपणाचं जे वर्तन आहे ते त्यांच्या निदर्शनास आणून देणार आहे आणि त्यांच्यावर कारवाई करण्याची विनंती करणार आहे. काँग्रेसचे माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी मालवणच्या राजकोट किल्ल्यावर कोसळलेल्या छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याची अवहेलना झाल्याचे म्हणत दुःख व्यक्त केले. पाहुयात नेमकं काय म्हणालेत. राजकारण करू नये हे समजू शकतो, परंतु जी अवहेलना छत्रपती शिवाजी महाराजांची झाली, त्यांच्या पुतळ्याची झाली, ही अत्यंत दुःख देऊन जाणारी, वेदना देऊन जाणारी, महाराष्ट्रातल्या जनतेला वेदना देऊन जाणारी गोष्ट घडलेली आहे. हे कोणाला नाकारता येणार नाही. त्यामुळे प्रक्षोभ होतो, त्याला राजकारण म्हणण्याचं काय कारण आहे. किंवा आम्ही पाहतोय का परवा मुलींवर झालेल्या अत्याचारात लोक रस्त्यावर आले, त्याला कसं राजकारण म्हणता येईल. कशालाही राजकारण म्हणण्यापेक्षा लोकांचा प्रक्षुब्ध भावना ज्या आहे महायुतीच्या संदर्भात, ह्या आपण लक्षात घेतल्या पाहिजे. प्रचंड नाराजी लोकांमध्ये आहे. खरंच होतं याच्यामध्ये अनेक चुकीच्या गोष्टी आहेत. यांचं भारतीय जनता पक्षाचं, त्यांच्या नेत्यांचं, त्यांचं प्रेम किती वेगळी आहे आपल्या राष्ट्रीय पुरुषांच्या बाबतीतल्या, हे लक्षात. छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतात, मतं मागतात, परंतु त्यांचं वेगळीपणा, त्यांच्या मनातला वेगळीपणा आहे. खरं प्रेम नाही त्यांचं, खरी श्रद्धा नाही आहे, ते सिद्ध केलं त्यांनी. तर येणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी महाविकास आघाडीतील जागा वाटपासंदर्भात माहिती दिली असून मोठ्या मताधिक्याने निवडून येऊ असा विश्वास देखील व्यक्त केलाय. सर्व येत आहेत ते स्वतंत्र एजन्सीज करतायत आणि त्यामध्ये काँग्रेस पुढे दाखवलं होतं, ही वस्तुस्थिती आहे. महाविकास आघाडी म्हणून आम्ही चर्चा सुरू झालेल्या आहे. 2 बैठका आमच्या झालेल्या आहेत. लवकरच काही बैठका होऊन आम्ही आमच्या जागा निश्चित करू आणि त्यानंतर उमेदवारांच्या बाबतीतले निर्णय घेऊ. मित्र आहेत, आमच्या तिघांच्या शिवाय मित्र आहेत. आम्ही सगळ्यांनी एकत्र बसू, समजून उमजून जे निवडून येण्याची क्षमता आहे त्याला आम्ही तिकीट देऊ आणि त्याच्यातून आम्ही मोठा विजय मिळवू. का मागण्यापेक्षा विजय किती होतील त्या पद्धतीनं आमचे राहतील. त्यामुळे त्याच्यात जागा किती, आकडा याला महत्त्व नाही. परंतु एक गोष्ट सांगतो, जो आमचा महाविकास आघाडीचा विजय असेल तो विधानसभेमध्ये आपल्याला 180 जागेपेक्षा जास्त झालेला दिसेल. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने, शिवसेना पक्षप्रमुख माननीय उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने व शिवसेना नेते युवासेना प्रमुख माननीय आदित्य ठाकरे यांच्या मार्गदर्शनाने खेड तालुक्यातील बोरघर शाखा प्रमुखपदी गणपत पड्याळ व विनोद गोवळकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सदर नियुक्तीपत्र दापोली विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार रत्नागिरी जिल्हा प्रमुख संजय कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत देण्यात आले. आपणाकडून पक्षशिस्तीचं पालन करून पक्षाला व समाजाला अभिप्रेत असलेले कार्य व्हावे या अपेक्षेसह पुढील वाटचालीसाठी मनपूर्वक शुभेच्छा देण्यात आल्यात. या प्रसंगी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खेड भरणे विभाग प्रमुख अंकुश कदम तसेच माजी शिवसैनिक, युवा सैनिक, पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते. हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने, शिवसेना पक्षप्रमुख माननीय उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने व शिवसेना नेते युवासेना प्रमुख माननीय आदित्य ठाकरे यांच्या मार्गदर्शनाने खेड तालुक्यातील तळेगणसह संपर्क प्रमुख पदी संतोष सावंत, तळेगण युवासेना संपर्क प्रमुखपदी देवेंद्र मोहन कदम तसेच तळेगण युवासेना सहसंपर्क प्रमुखपदी चेतन शिंगरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सदर नियुक्तीपत्र दापोली विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार रत्नागिरी जिल्हा प्रमुख संजय कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत देण्यात आले. रत्नागिरी जिल्ह्याच्या राजापूरमध्ये सिंधुरत्न समृद्ध योजनेचे सदस्य, महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष, शिवसेना पक्षाचे नेते किरण उर्फ भैया सामंत यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत राजापूर तालुक्यातील केळवली जिल्हा परिषद गटातील अनेक गावे आणि वाड्यांमधील ग्रामस्थांनी शिवसेना पक्षात
पक्षप्रवेश केला असून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला खिंडार पडले। या पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमावेळी अपूर्वा किरण सामंत, पक्षनिरीक्षक संदेश पटेल, शिवसेना विधानसभा क्षेत्रप्रमुख राजू कुरूप यांच्यासह विभागातील सर्व पदाधिकारी, शाखा प्रमुख, बूथ प्रमुख, महिला शाखा प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते। पेण खारेपाट विकास संकल्प संघटनेच्या माध्यमातून वाशी शिर्की विभागातील रखडलेल्या पाईपलाईनबाबत शांततेच्या मार्गाने आंदोलन करण्यात आलं होतं। यामुळे संघटनेच्या कार्यकर्त्यांना न्यायालयासमोर हजर राहण्याची नोटीस बजावण्यात आली आहे। 2016ला मंजूर झालेली हेटवणे धरण ते शहापाडा धरण वाढीव उद्भव पाणीपुरवठा योजना 2019ला पूर्ण करायची होती, परंतु ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे काम पूर्ण न झाल्याने ठेकेदार बदलून 2 वेळा रिटेंडरिंग करण्यात आलं, परंतु आजपर्यंत काम पूर्ण झालेलं नाही। पिण्याच्या पाण्यासाठी या संघटनेच्या माध्यमातून जगदंबा मंदिर वाशी येथे 7 ते 14 डिसेंबर 2024 दरम्यान आमरण उपोषण करण्यात आलं होतं। सदर उपोषणाला खारेपाटातील सर्व सरपंच सदस्य, सामाजिक राजकीय क्रीडा संघटना, महिला बचत गटांनी, तमाम बंधू भगिनींनी हजारोंच्या संख्येने उपस्थिती लावली होती। या प्रकरणी संघटनेच्या कार्यकर्त्यांना न्यायालयासमोर हजर राहण्याची नोटीस बजावण्यात आली आहे। आम्ही संबंधित MGPच्या ऑफिसमध्ये गेलो असता आणि त्याला आम्ही त्याच्याबद्दल प्रश्न विचारले असता त्याने आम्हाला साजेस समर्पक असं उत्तर दिलं नाही आणि त्यामुळे आम्ही तिथे बसून राहिलो आणि ते टाळेबंद आंदोलन एक प्रकारचं झालं आणि त्या अनुषंगाने आमच्यावर केसेस हे कलम लावली गेली। मी खारेपाटील नागरिकांना एक आवाहन करतो की ह्या कलम केसेस लागल्या तरी काही हरकत नाही। जर माझ्या विभागामध्ये, माझ्या गावामध्ये माझ्या आया बहिणींचं जर हे त्रास कमी होत असेल तर अशा ज्या आमच्यावर लावलेली कलम आहे त्याच्यापासून होणारी आम्हाला सजा आहे ते आम्ही भोगायला तयार आहोत, परंतु आमच्या विभागाला मिळणारी सजा, पाण्यापासून होणारी हाल हे कुठेतरी थांबवावे आणि हा प्रश्न माननीय न्यायालयाने समजून घ्यावा। यासाठी आम्ही आज हे जामीन नाकारत आहोत आणि स्वतःला अटक करून घेत आहोत। सर्वहारा जन आंदोलन या संघटनेचा, भारत जोडो अभियानचा पाठिंबा आहे आणि माझं या निमित्ताने सांगणं आहे इथल्या सगळ्या परिसरातल्या शेतकऱ्यांना आणि आपण पत्रकार बांधवांना सुद्धा की आपण हा प्रश्न जरूर लावून धरा, कारण अतिशय कळीचा प्रश्न आहे। बुलेट ट्रेन होऊ शकते, समृद्धी महामार्ग होऊ शकतो आणि 7-7 मुदतवाढ मिळून साधा पाणी प्यायचं मिळू शकत नाही। इतकी नादानी आहे, इतकी शिथिलता आणि इतकं गाफील राहणं आहे का या सरकारचं? त्याकडे लक्ष वेधायची गरज आहे आणि त्यामुळे या आंदोलनाला पाठिंबा व्यक्त करण्यासाठी आम्ही इथे आलो। तर जामीन जे आपण म्हणताय की जामीन घेणार का, तर जामीन हा सुटण्याचा मार्ग झाला। यातून आम्हाला अटक होऊन, आम्हाला तुरुंगात घालून जर खारेपाटातला पाणी प्रश्न सुटणार असेल तर मला असं वाटतं आम्ही तुरुंगात जाणं केव्हाही चांगलं। आमच्या खारेपाटातली जनता जो तुरुंगवास भोगतीये, 6 दिवस आड करून पाणी, 4 दिवस आड करून पाणी, हा तुरुंगवासच आहे ना। महिलांना घरामध्ये कामधंदा सोडून पाणी येईल म्हणून थांबून राहावं लागतं। हा तुरुंगवास खारेपाटातली जनता गेले कित्येक वर्ष भोगतेय। आम्हाला माहिती आहे येणारा काळा सणासुदीचा आहे, गौरी गणपतीचा आहे, आपले लोक ह्या सणाच्या तयारीला लागलेत आणि अशा परिस्थितीमध्ये आमच्या पाठीशी असलेल्यांना अर्थात ती घटना दुःखद असणार आहे, पण आम्ही सगळ्यांना आवाहन करतो की आपण बिलकुल हा सण नेहमीप्रमाणे साजरा करा। आम्ही जरी तुरुंगात असलो, आम्ही जरी कस्टडीत असलो, त्याचा कुठेही या सणावर परिणाम झाला नाही पाहिजे। कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला नाही पाहिजे। फक्त गणपती बाप्पाकडे एक प्रार्थना करा की न्याय व्यवस्थेने तरी आपल्याला न्याय दिला पाहिजे आणि आपला पाणी प्रश्न सुटला पाहिजे, असं आवाहन आम्ही आपल्या माध्यमातून करतोय। टाळेबंद आंदोलन घ्यावं लागलं आणि हे आंदोलन केल्याचा आम्हाला कुठल्याही प्रकारचा पछतावा नाहीये। उलट आम्ही हे सांगतो की हे बाब न्यायालयाच्या समोर त्यांच्या निदर्शनात आणून देण्यासाठी हा संपूर्ण भोंगळ कारभार या पाणीपुरवठा विभागाचा न्यायालयाच्या पटलावर मांडण्यासाठी आम्ही हा प्रकार या ठिकाणी केला होता आणि दिनांक 6 फेब्रुवारी जो आपण अतिशय शांततापूर्वकरित्या आम्ही त्या ठिकाणी त्यांना कार्यालयात त्या ठिकाणी टाळे ठोकले होते, जेणेकरून आमचा हा विषय न्यायालयासमोर मांडला जाईल। आम्ही MGP कार्यालयात गेलो होतो की जाब विचारण्यासाठी गेलो होतो की आम्हाला वारंवार नेहमी आश्वासन दिले की आश्वासन या महिन्यात काम करतो पूर्ण, त्या महिन्यात काम करतो, पण काम काय झाला नाही। त्यामुळे आम्ही त्या जाब विचारण्यासाठी त्यांच्यासाठी गेलो होतो, तर त्यांच्याकडून काय उत्तर प्रतिकार असा म्हणजे चांगला आला नाही की आता करतो, काहीच नाही। ते अधिकारी गप्प बसले होते। तर जर त्यावेळी आमच्यावर गुन्हे दाखल केले, आता नोटीस जी आली आहे न्यायालयाची की 29 तारखेला हजर राहा म्हणून न्यायालयात, जर आमच्यावर आम्ही काम का करत नाही विचारण्यासाठी गेलो असताना आमच्यावर जर गुन्हे दाखल होतात, जर काम चुकारपणा केलेले जे अधिकारी आहेत त्यांच्यावर गुन्हे का दाखल होत नाही, हा मी खारेपाट संघटना अध्यक्ष प्रकाश माळी
आपल्याला सांगू इच्छितो। रत्नागिरी जिल्ह्याच्या राजापूर तालुक्यातील ओणी पंचक्रोशी शिक्षण मंडळ ओणी व आई आधार केंद्र पुरस्कृत कैलासवासी पार्वतीबाई शंकर तुळसणकर स्मृती जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे 5वे पुष्प ओणी येथे संपन्न झाले। यावेळी व्यासपीठावर या स्पर्धेचे आयोजक व संस्थेचे अध्यक्ष वासुदेव तुळसणकर, शहाजीराव खानविलकर आदींसह मान्यवर उपस्थित होते। स्पर्धेचे उद्घाटन माननीय नारायण शेलार यांचे शुभ हस्ते करण्यात आले। या स्पर्धेला जिल्हाभरातून उत्तम प्रतिसाद मिळत असून यावर्षी दोन्ही गटात मिळून एकूण 57 स्पर्धक सहभागी झाले होते। यावेळी विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते गौरवण्यात आले। रायगड जिल्ह्याच्या रोहा तालुक्यातील लोणेरे येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठामध्ये क्रीडा विभागातर्फे विद्यापीठाचे कुलगुरू कर्नल प्राध्यापक डॉक्टर कारभारी काळे यांच्या शुभ हस्ते हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांची जयंती दिनानिमित्त राष्ट्रीय क्रीडा दिन विद्यापीठात साजरा करण्यात आला। कार्यक्रमाचे उद्घाटन कुलगुरू कर्नल प्राध्यापक डॉक्टर कारभारी काळे यांच्या हस्ते करण्यात आले। यामध्ये क्रीडा स्पर्धांमध्ये 100हून अधिक विद्यार्थी तसेच विद्यापीठ कर्मचाऱ्यांनी सहभाग नोंदवला होता। या स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ विद्यापीठाचे कुलसचिव डॉक्टर अरविंद किवळेकर सर यांच्या हस्ते पार पडला। यावेळी विजेत्या स्पर्धकांना मेडल देऊन गौरवण्यात आलं। कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी क्रीडा विभागातील सर्व समन्वयक, सहसमन्वयक, विद्यापीठाचे सर्व अधिकाऱ्यांनी, कर्मचारी तसेच क्रीडा विभागातील निलेश भोईर सावंत आणि इतर विद्यार्थी प्रतिनिधी यांनी मोलाचं योगदान दिलं। वेळ झाले बातमीपत्रात इथेच थांबण्याची। भेटूया नवीन बातमीपत्रासह। तुम्ही पाहत रहा फक्त माझे कोकण।